तिकडे नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा वाटपावरून वाद निर्माण झालाय। आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच वाद झाला। वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। एव्ही फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये आता गोंधळ पाहायला मिळाला। बाहेर बोला, अजिबात चालणार नाही। या बाहेर काढा। अरे 40-40 वर्ष आम्हाला बळी दिला आणि खानदेशी लोकांना काय मरांचं खायचं। बाहेर निघा। अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये वेगळीच उमेदवारी पाहायला मिळते। फाटक्या कपड्यांमध्ये येत उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने हा उमेदवार सध्या परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरला। अपक्ष उमेदवार प्रशांत मेश्राम यांनी नामांकन अर्ज दाखल केला आणि चक्क फाटक्या कपड्यामध्ये आल्याने सर्वांचंच लक्ष त्यांनी वेधून घेतलं। उपविभाग प्रमुख विनोद गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। गायकवाड यांना मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 106 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिवसेनेमध्ये एकाच प्रभागातून 2 उमेदवार देण्यात आले। कोणता उमेदवार माघार घेणार याकडे लक्ष आहे। अरुण दळवी आणि माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 204 मधून हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारीसाठी महिलेचा गोंधळ पाहायला मिळाला। भाजपच्या कार्यालयामध्ये महिलेने आक्रोश केला। उमेदवारीसाठी गोंधळ घातलेल्या महिलेचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। परभणी महापालिकेत काँग्रेसमध्ये मोठं घमासान पाहायला मिळालं। अनिता सोनकांबळे यांना पक्षानं तिकीट नाकारलं। विद्यमान महापौर असलेल्या अनितांचा पत्ता कट झाला। पक्षानं तिकीट नाकारल्यानं मोठी खळबळ उडाली। पती रवी सोनकांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली। राष्ट्रवादी 34 जागा आणि भाजप 32 जागांवर निवडणूक लढणार आहे। पालिका निवडणुकीमध्ये महायुतीत फूट पडल्यानं तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।